विषया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधिस्थ माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी ही आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी लहान थोर यांच्या चरणी नम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया। आपल्या सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम 9वा अध्याय। 9व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। आतापर्यंत 29 श्लोक आणि त्यावरील ओव्या यथामती यथावकाश आपण त्याचं चिंतन मांडलेलं आहे। आता आजचा जो श्लोक आहे तो 30वा श्लोक, अध्याय 9वा, श्लोक क्रमांक 30 आणि ओवी क्रमांक 415। 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविक भाग झाल्यानंतर भगवान ज्ञानाधिकरण सांगतात। ज्ञानाधिकरण झाल्यानंतर आपला ऐश्वर्य योग सांगतात आणि ऐश्वर्य योग सांगून झाल्यानंतर माझ्या या ऐश्वर्य योगाला न जाणणारे अवजानंती माम मूढा मानुष्यम तनुमाश्रितम, आणि जे जाणणारे आहेत भक्तच जाणतात ना। मग महात्मा नस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजंत नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, या श्लोकापासून भक्तांचा विचार सुरू आहे। आणि मग माझं अनन्ययुक्त होऊन भक्ती करतात, बाकी वास्तविक भक्तीनेच माझी प्राप्ती होते। इतर कुठलेही साधन जरी केले त्रैविद्या माम सोमपापुत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्या दिव्यदेव ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशाल। मग एवढ्या मोठ्या उपचाराने तो प्राप्त होत नाही, मग होतच नाही का? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परुत मश्नामी प्रेतात्मन। मग जे जे काही करशील ते मदार्पण बुद्धीने कर, आणि मग जे सर्व शुभच होईल सगळं। नाहीतरी महात्म्याच्या समोर सगळं शुभच असतंय अशुभ त्यापुढे शुभ होऊन या ठाके, अशुभ असं काहीच नसतं, त्यांच्या समोर जे येईल ते शुभ। आणि मी कसा आहे मग? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः हे भजन्ति तुमां भक्त्या मैते तेषु चाप्यम। मी कोणाला काय तर, मला कोणी प्रिय नाहीत आणि अप्रिय नाहीत मला कोणी, मला सगळे सारखे आहेत। मग असं जर आहे तर तू फक्त भक्ताचंच म्हणजे रक्षण करतोस। म्हणलं ठीक आहे ना, मी कसा आहे अग्नी स्वरूप आहे, जो अग्नीच्या जवळ येईन त्याचेच थंडीचं निवारण होईल। जो अग्नीच्या जवळ सान्निध्यामध्ये येणार नाही त्याची थंडी कशी निवारण होईल? माझ्या अग्नीच्या ठिकाणी भेद नाही, परंतु तिथं गेलं तर थंडीचं निवारण होईल, आणि आपण दूरच राहिलो तर कसं निवारण होईल? आणि म्हणून मग त्यासाठी भगवान म्हणतात तो कसा राहतो? वास्तविक जरी विचार केला तर
माऊली म्हणतात ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. ते फक्त देहामध्ये वर्तन करताना दिसतात, वर्तते दिसती देही, परंतु देहाच्या ठिकाणी ते नाहीत. आपला विषय तो सुरू आहे ना, पण तो कसा आहे, ज्ञानी भक्ताचा आहे आणि हा सगुण भक्ताचा विषय आहे. 18व्या अध्यायात जो आपण जो दररोज विचार ऐकतोच ना माऊलीच्या मुखातून, तो ज्ञानी भक्ताचा आहे. आणि हा जो विचार आहे ना, हा सगुण भक्ताचा विचार आहे. सगुणाची भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांचा विचार. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी मी मात्र त्यांच्या हृदयामध्ये समग्र म्हणजे ओतप्रोत सभराभरीत अशा प्रकारचा त्यांच्या ठिकाणी राहतो. तरी जयाचे चौकटे मानसी मी होऊन याचे क्षेत्र संन्यासी जया निजल्या ते उपासी वैराग्य गा परितयापाशी पांडवा मी हरपलो घेऊसावा जित नाम घोष बरवा करीती माझा. आणि मग कसं सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझे असे आणि बीज कोण वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची चांतरे वाचून आतवटू वस्तू विचारे मी तेची ते. मग ते त्यामध्ये कसे राहतात. माऊली म्हणतात आता जयाचे जैसे लेणे अंगावरी हाच वाने तैसे तैसे देह धरणे उदासतायचे उसनवारीने आणलेले दागिने कपडे. जसा त्याविषयी मनुष्य उदास असतो म्हणजे आपलेपणा आहे का त्या दागिन्याच्या ठिकाणी, तसं देहाच्या ठिकाणी असतात. ते मग तरी जो या देहावरी उदासायशी परी उखिता जैसा बिढारी लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे त्या बिढाराकडे. तसा असतो या संपूर्ण देहाबद्दल आणि देहसंबंधी. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होणे असे अशा प्रकारचे तो असून मग परिमळ निघाली या पाहुणा पाठी मागे ऊस फुल राही देठी तैसे आयुष्याचे मोठी केवळ देह. उगा म्हणायला देह कारण प्रारब्ध शिल्लक राहिलंय म्हणून, नाहीतर काही संबंध राहिला नाही देहाचा आणि त्याचा. म्हणून देहाकडून घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत ना त्याचा याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, कारण का हा देहामध्येच नाही, म्हणायला फक्त आहे. मग ये आवष्टंब जो आघवा तो आरोडोनी मद भावा मजच्या तो पांडवा पैठा झाला. मग आवष्टंब जो आवष्टंब म्हणजे अहंकार, जो आरोडोनी मद भावा म्हणजे अहंकार जो आहे ना तो मदभावाच्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. तो ते अहंकार वाहात अंगी आम्ही हरीचे भुषवावया लागी जे लोभी एकच जेगी माझेनी लोभे. अहंकार आहे पण कशाचा अहंकार आहे त्यांच्या ठिकाणी, परमात्मा स्वरूपाचा. अहम ब्रह्मास्मी हाच अहंकार आहे त्यांच्या ठिकाणी. दुसरा देव माझा मी देवाचा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा आहे आणि मी विठ्ठलाचा आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आरोडोनी मद भावा आणि मजचा तो पांडवा पैठा झाला. मग त्याने काय तर माझ्यामध्येच प्रवेश केला, माझ्याशिवाय दुसरीकडं नाहीच. तो त्याचं राहणं बोलणं बसणं सगळा व्यवहार माझ्या ठिकाणी. मग तो कोणी का असेना अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितोही सहा. अपिचेत कदाचित तो म्हणजे त्याने आतापर्यंत भक्तीच केलेली पाहिजे अशातलाही भाग नाही. जन्मापासून आतापर्यंत त्याने केली तर चांगलीच आहे. आता एवढं कोणाच्या भाग्यामध्ये, जन्माल्यापासून जाईपर्यंत भक्ती, त्याच्यासाठी जो जो दिवस उगवला तो तो सोनियाचा करुणी, हे माऊलीच आहे महाराजा. कदाचित यापूर्वी
अपिचे सुदुराचारो, तो दुराचारी असेल कधी? माझ्या ठिकाणी अहंकार ठेवण्याच्या अगोदर, म्हणजे सर्वस्व मला अर्पण करण्याच्या अगोदर तो काय असेल? दुराचारी. आणि शब्द कसा वापरलाय भगवंतानी? सुदुराचारो, म्हणजे चांगल्यातला चांगला दुराचारी, पक्का दुराचारी, की त्यांनी वाईट मार्ग आचरण्याचं काहीच ठेवलेलं नाही. सगळ्यामध्ये पुढच्या ठोकाला चौतोंडी शिरा आहे तो. वाईट वागण्याच्या बाबतीमध्ये कसा येतो? शिरोमणी शिरोमणी येतो. म्हणून सुदुराचार, दुराचारी वेगळा आणि सुदुराचारी. दुराचारी म्हणजे साधारण आणि सुदुराचारी म्हणजे चांगला दुराचारी, मोठ्यातला मोठा दुराचारी असा. अपिचे सुदुराचारो, परंतु काय? माम अनन्य भाक भजते, भजते माम अनन्य भाग. माम म्हणजे मला, अनन्य भाग, अनन्ययुक्त होऊन तो काय करतो? भजते, भजन करतो, भजन. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. मग असा जो आहे ना, साधुरेव समंतव्य, हा भगवान म्हणतात अर्जुना त्याला साधू म्हणावं. अरे ते साधू आहे असं म्हण. भजते हे जे काय, हे वर्तमान काळ वाचक आहे, म्हणजे सध्याला तो भजतोय, पूर्वीचा विषय नाही. पूर्वी काय त्याने ते सुदुराचारो, पण सध्याला वर्तमान काळामध्ये काय आहे? भजते. माम अनन्य भाक भजते. मग आता साधू ही एव सहा मंतव्या, त्याला साधूच म्हणावं. त्याला काय? साधू ही एव, एव या शब्द चकारात्मक, त्याला साधूच म्हणावं असा त्याचा अर्थ. कारण का? तो सम्यक, म्हणजे माझ्या ठिकाणीच आता काय स्थित झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे माझ्या ठिकाणी. आता दुसरीकडे त्याला जागा नाही, कारण आता दुसरीकडे त्याला जागा राहिलेली नाही, तो माझाच झालेला आहे. म्हणून साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितोय सा. आता कदाचित आतापर्यंत त्याने काय केलेलं आहे? अपिचे सुदुराचारो, आतापर्यंत त्याने चांगल्या प्रकारचं दुर्वर्तनच केलेलं आहे. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर वाल्या कोळ्याचं देत आहे. अनेक उदाहरणं आहेत तसे, पण वाल्या कोळी वास्तविक चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेले, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले, परंतु कसं आहे? संगतीचे परिणाम. धरू जाता संगतो तो होय बाधक. हा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडला साधू तैसा. संगतीने एवढं पाप की पाप करण्याचं कुठलंच शिल्लक ठेवलं नाही, की आमकं एक पाप करायचं राहिलंय ब. ब्रह्म हत्या राशी पातके अपार, अपार पाप केले, त्या पापाची गणनाच नाही, इतकं पाप केलं. म्हणून सांगतात की मोठमोठाले रांजण, जिथं ज्या रांजणामध्ये आपण याला नाही का पूर्वीच, आता हे निघालंय काय उपनेर वगैरे निघालेत. आणि पूर्वी काय तर पाथा चालायच्या ना खळ्यामध्ये, हा बैलाच्या पाथा चालायच्या, कुठं हलगटाच्या पाथा चालायच्या, हाल्याच्या, हत्तीच्या पाथा जर मोठंच असेल ते एकाला एक गुंफायचे आणि ती पाथ सुरू करायची. तसं त्याच्यामध्ये 5 चलन एवढाले मोठे ते रांजण, आणि त्या रांजणामध्ये मोरी एवढा एक खडा, असे 7 रांजण भरले होते म्हणतात. आणि ते बी शेलके ब्राह्मण. शेलके ब्राह्मण म्हणजे
जे काय वेदशास्त्र संपन्न आहेत अशा प्रकारे मग छोटू मोठू तर किती कवी षडांगासहित वेदाचं ज्यांनी अध्ययन केलेलं आहे असे चांगले शेलके ब्राह्मण मंडळी, आणि त्यांच्याकडे काय तर शालिग्राम असायचा, मारायचं आणि ते शालिग्राम काय तर त्या रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजणं भरले होते म्हणतात. एवढं मोठं पाप केलेलं, म्हणजे एवढा वाटपाडा कोळीकू, वाटपाड्याचा धंदा करायचा. सरलाच माणसं लुटायचे हो, सरलाच लुटारू. त्यावेळेला तरी एकच वाल्या होता महाराज. आता किती आहे त्याचं मोजमाप सुद्धा करता येणार नाही. एका वाल्याने जर एवढं पाप केलंय तर अलीकडं आता किती वाल्या आहेत आणि किती पाप झालंय ते गणण्यासारखं सुद्धा नाही. पण ती वाल्या सुधारला, कारण का नारदाची भेट झाली, नारदासारख्या संतांची भेट झाली आणि एका क्षणामध्ये मात्र बदल झाला महाराज. आपल्याला संपूर्ण इतिहास माहिती का, याच्यामध्ये नारद भक्तिसूत्रामध्ये नारदाने खूप सुंदर सांगितलेलं आहे की नारद महाराज म्हणतात की अगदी लव मात्र कृपा, फक्त हा अगदी लव मात्र, तसं भगवत कृपा लेशात्वा, भगवंताची कृपा किंवा संताचे संगती, महत्संगस्तु दुर्लभो मोगगम्य, महात्म्या पुरुषाचा संग दुर्लभ आहे, अमोघ म्हणजे फुकट जाणारा नाही, आणि अगम्य अशा प्रकारचा आहे. अशा संत महापुरुषाची संगती घडली. सत्संगेन परम प्राप्ये दुस्तरम तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. अगदी थोडा वेळ सत्संगती वेग अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा. या लागी सत्संगती वेगळी जाण, अनेक नाही साधन. संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारे श्वान याती. आणि म्हणून नारद महाराजांची भेट झाली, पाप्यातला पापी, परंतु उद्धार होण्याला वेळ लागला नाही. असा भगवान म्हणतात आपीचेत सुदुराचारो, पाप्यातला पापी असणारा वाल्या कोळ्यासारखा, कारण तेवढं पाप कोणी केलेलं नव्हतं. म्हणजे अलीकडे येतं त्यांनी सुद्धा तेवढं पाप केलेलं नसेल. असो आपीचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, माझे अनन्ययुक्त होऊन ते काय करतात, भक्ती करतात सध्याला. आता याच्यातला एक असा महत्वाचा पॉईंट आहे की मग आता ते पाप करीत नाहीत का? आता, कारण आतापर्यंत ते पापच करीत आलेले आहेत. आता सध्याला कदाचित पूर्वसंस्कारानुसार त्यांच्याकडून घडलंही, परंतु त्यांनी माझ्या ठिकाणी मन ठेवलेलं आहे. आता अहंकार माझ्या ठिकाणी ठेवलेला आहे. घडणार तर नाहीच त्याच्या शरीराकडून, घडणार तर नाहीच, पण पूर्वसंस्कारानुसार जर कदाचित एखादी चूक झाली, परंतु आता ते त्याला लागू पडत नाही. कारण का, त्यांनी अहंकारच माझ्या ठिकाणी ठेवलाय. आता ते देहावर राहिलेला नाही. देह तादात्म्य सोडून घडत असेल काही तर त्याची जिम्मेदारी त्याच्यावर नाही. आता ती जिम्मेदारी माझ्याकडे लागली. आता ते करणे का न करणे ह्या गवे तोच जाणे, विश्व चळत जेणे परमात्मेने. म्हणून अपिचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो. आता साधू म्हणजे कोण, तर साधू म्हणजे सज्जन. आता त्याला पापी म्हणू नका, काय म्हणा, सज्जन म्हणा त्याला, किंवा सहा धुनोती इति साधू. जो काय तर आता सहा धुनोती केलं तर मायाजानी धुतली त्याला साधू म्हणायचे, किंवा सहा जर घेतला तर हे विकार आहेत ना सहा, हे ज्यांनी धुतलेत समूळ नाहीसे केलेले आहेत
त्याला साधू म्हणायचं, त्याला सज्जन म्हणायचं. साधुरेव समंतव्यम, त्याला म्हणाचं साधू. आता परमात्मा आदेश करतात. मंतव्य या शब्दाचा अर्थ काय? भगवंताचा हा आदेश आहे, त्याला साधूच म्हणा, आता त्याला पापी म्हणू नका. आतापर्यंत जे साधू राहिलेत त्याच्यातला एक भाव, आतापर्यंत ज्यांनी चांगलंच कर्म केलेलं आहे, पण कधी कधी कसं होतं, शेवटी माणसं घसरतात. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सापडतील की आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवटी पाय घसरला. तैसे प्राप्ते ही पुरुषे, इंद्रिय लाळिले जरी कौतुके, हा तरी आकर्मिला जाण दुःखे संसारिकम. आतापर्यंत पुण्यकर्म चांगलंच कर्म केलं, मग लोक पुन्हा काय बोलतात, अरे आतापर्यंत साधू होता पण आता बिघडला म्हणल्या, आता पाय घसरला म्हणले, हा साधू नाही हा ढोंगी आहे असं म्हणतात. पण आता हा जो आहे ना, सहा काय तर साधुरेव समंतव्य, याला जे साधू म्हणायचं आहे ना, आता मागचं सोडून द्यायचंय, आता तो तिकडे जाणारा नाही, आता इकडे आलेला आहे तो. कसं आहे, काही माणसाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात बरं का, जे माणसं आतापर्यंत वाईट वागलेत ना, आणि आता चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्या वाईटामध्ये काय हे त्यांना संपूर्ण कळलेलं असतं, म्हणून आता परत ते वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. पण आतापर्यंत चांगलं 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 म्हणून वागले आणि शेवटी घसरले ना, आता ते सुधारू शकत नाहीत. म्हणून भगवान म्हणतात, बाबा याला साधूच म्हणा, नाहीतर ना आतापर्यंत पाप केलं करून करून भागला आणि देवपूजाला लागला असं नका म्हणू, आता त्याला साधू म्हणा. कारण तसं जर म्हणत राहिले पुन्हा त्याचे पूर्वसंस्कार जागे होतील. तुम्ही जर त्याला पापीच म्हणू लागले, पूर्वसंस्कार जागे होऊन मी एवढा चांगला वागतोय तरी मला पापीच म्हणतात हे लोक, मग काय बिघडले, पुन्हा तो पहिल्या स्टेपला जाईल. त्यामुळे आता काय भगवान म्हणतात, सहा मंतव्य, हा त्याला साधूच म्हणा. साधू ही रेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होई सा. आता तो मजप्रत आलेला आहे, आता माझ्यापासून तो दूर जाऊ शकत. म्हणून असं कितीतरी वेळा घडतं की चांगले वागलेले माणसं शेवटी घसरतात आणि आतापर्यंत पाप केलेली माणसं की शेवटी सुधारतात. मग अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. आता माऊली काय म्हणतात त्याच्यावर आपण त्याचा विचार करूया. माऊली म्हणतात, आईसे भजतेने प्रेम भावे, जया शरीर ही पाठी न पवे, तेने भलतया व्हावे जातीची. ऐसे भजतेनी प्रेम भावे, भजतेनी म्हणजे भजन, भज धातू, भज सेवायाम, भज सेवायाम धातू, सेवा करण, सेवाया अर्थी. आणि प्रेम भावे, प्रेमभावाने भजन करतो. कारण भजन म्हटलं की प्रेमाविनं भजन आणि नाकाविनं मोती, अर्थाविनं पोथी वाचून काय वाचून नाही. भजनामध्ये प्रेम नसेल तर ते भजन ते ओंगाळवाने आणि नरका जाणे सुखेना. म्हणून भजतेने प्रेम भावे, भक्तीचं लक्षणच करीत असताना सात्वस्मेन परम प्रेम रूपा. नारद महर्षी काय म्हणतात, भक्तीचं स्वरूपच ते की प्रेम लक्षणायुक्त, त्यालाच म्हणायचं भक्ती. प्रेमच नसेल मग भक्ती कुठलीही घ्या तुम्ही. जी 9 प्रकारची भक्ती सांगितली ना, 9 काय बोलली जी भक्ती, द्यावी माझ्या हाती संतजने. तुका म्हणे 9 आणि भक्ती जाणे तोची शुद्ध, किंवा 11 भवन. नारद महर्षीने 11 प्रकारची भक्ती सांगितली. 9 असो 11 भक्ती असो, प्रत्येक भक्तीमध्ये प्रेम पाहिजे. प्रेम नसेल तर भक्तीच नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. ऐसे भजतेनी प्रेम भावे, प्रेम पाहिजे, प्रेम, प्रेम भावाने.
जया शरीरही पाठी न पवे. खूप सुंदर विषय आहे हा. माऊली म्हणतात आता पुन्हा त्याला जन्म प्राप्त होणार नाही. जया शरीरही पाठी न पवे, आता तो त्याचा पुनर्जन्म होणार नाही. शरीरही पाठी न पवे याचा अर्थ काय? आता तो त्याचा पुनर्जन्म होणार नाही. तर याच्यामध्ये आहे ना दुसरी गोवी ना की तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. याच शरीरामध्ये जया शरीर ही पाठी न पवे म्हणजे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. आता त्याचं शरीराला येणं राहिलं नाही. नाही का? पैगा जो या परी जन्मेची जन्मे निवारी मरणे मृत्यू मारी आपण वरे. आता मरणानेच मृत्यू मारलाय त्याने. आता पुनर्जन्म घेण्याचं काही कारण राहिलं नाही. आणि खरा मोक्ष मोक्ष यालाच म्हणतात ना. नच पुनरा वर्तते धर्मार्थ काम मोक्षेक्ष चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्षे एव परम पुरुषार्था नच पुनरावर्तते. त्याला प्राप्त झाल्यानंतर आता पुनर्जन्म घेण्याचं काही कारण राहिलं नाही. म्हणून जया शरीरही पाठी न पवे. आता पुन्हा काय तर त्याला शरीर मिळणार नाही. मग त्याने भलत्या व्हावे जातीची. माऊली म्हणतात मग तो कुठल्या का जातीचा असे ना. आता खरा तर विचार केला तर फक्त किती वर्ण आहेत पहिले? 4च आहेत ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि मग यांच्यातच काय ते ज्याला म्हणतात ना संकरण होऊन संक्रमित होऊन 18 पगड जाती तयार झाल्या. म्हणजे आताच झाल्यात अशातला भाग नाही. पूर्व काळापासून काय तर 18 प्रगड जाती झाल्यात. मग त्या 18 पगड जातीपैकी कुठलीही जात असो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आधी करुणी वेश्याही जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर ऐकती सादर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. आणि म्हणून तेने भलतया व्हावे जातीची. या जात जी जातच नाही तिला जात म्हणायचं. भलत्या जाती जन्मावे मग भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरी व्हावे माझी याची. भलत्या जाती जन्मावे कुठल्या का जातीमध्ये जन्म घ्याय ना. मग भजी जे का विरोधावे भजन करा नाही तर विरोध करा. भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरी व्हावे माझे. भक्त व्हा किंवा वैरी व्हा पण माझेच व्हा असा त्याचा सांगण्याचं तात्पर्य त्याने भलत्या व्हावे जातीची. भलत्या म्हणजे त्या याच्यामध्ये नाही का ते याती भलती नारी नर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता यारे यारे लहान थोर याती भलती याती याती भलती किंवा कुठं कुठं भलते शब्द वापरलाय बरं का. भलते नारी नर आणि मग भलते त्या तृतीय पंथासाठी तो शब्द वापरला. कोणी असोत आपण पुराणामध्ये पाहिलं ना स्त्री असो पुरुष असो तृतीय पंथी असो सगळ्यांनाच भक्तीचा अधिकार आहे म्हणाला. त्याच्या भक्तीच्या बाबतीमध्ये कोणत्याही जातीमध्ये असो कोणत्याही वर्णाचा असो कोणत्याही पंथामध्ये असो स्त्री असो पुरुष असो भलते असो भक्तीचा अधिकार सगळ्यांनाच आहे असा त्याचा अर्थ. म्हणून त्याने भलतया व्हावे जातीची. या कोणत्याही जातीचा असो त्याच्यामध्ये नाही का हा
मग जातीबद्दल सांगा ना एखादं, जातीबद्दल. जातीचं चाललं ना. हा, साळी माळी केळी तांबुळी काय असतील ते, कुठली का जात असे ना असं भलं ते अव्हावे जातीची. आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा किरशेल वाटा, परी जीवित वेचलेच होता भक्तीची आकी. आणि आचरण पाहता सुभटा, त्याचं आचरण जर पाहिलं. आता सुभटा शब्द जो आहे तो कोणासाठी वापरलाय? अर्जुन महाराजासाठी. एक अर्जुनासाठी सुभटा आणि तुकोबरायने सुभटा कोणासाठी वापरलाय? हनुमंतरायासाठी. बरोबर आहे ना. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी वापरला आणि जगद्गुरु तुकोबरायाने हनुमंतरायासाठी वापरला तो शब्द. कारण हनुमंतराय सुभट येत, महान योद्धे येत, महान योद्धा. तर हनुमंतराय भगवंताची विभूती आहे. जसं अर्जुन भगवंताचीच विभूती आहे ना. पाचाई अथवा अर्जुना कृष्ण सायव्याची झाला आदिना, कामुक जैसा अंगना अपयता कर्ज. त्याच्यामध्ये भागवतामध्ये पांडवा माझी वीर अर्जुन, तो मी म्हणे नारायण. पांडवामध्ये वीर अर्जुन आहे ना सुभटा, ती माझी विभूती. आणि कोण देता कोण, तो नर तैसा नारायण. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण. हा मी म्हणे, अरे अर्जुन मीच आहे, अर्जुन वेगळा नाही. तसं हनुमंतरायाबद्दल भगवान तेच म्हणतात ना. का? त्या भागवतामध्ये मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये तो विभूती योग आहे. हा, नाथ भागवताच्या 16व्या अध्यायामध्ये विभूती. किम पुरुषाणाम हनुमंत, तो मी म्हणे श्रीकृष्णनाथ. उद्धव झाला गर्वहत आणि लाजला पोटात ते काय. किम पुरुष म्हणजे वानर, त्याच्यामध्ये हनुमंत हे माझी विभूती. म्हणजे अर्जुन एक सुभटे, भगवंत अर्जुनाला सुभटा म्हणतात. तुकोबराय हनुमंतरायाला सुभटा म्हणतात. कारण तुकोबरा म्हणजे काय, महाविष्णूचा अवतार. नाही तुकोबराय ते ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार. आणि तुका विष्णू नाही दुजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. आणि तुका विष्णू नाही दुजा. जरा बाजूला जायला लागले सांगायचा ना, जरा ध्यानात आणून द्यायचा ना. काय राखणे लागे वाकडे जाता. आणि आचरण पाहता सुभटा. अर्जुना, त्याचं आचरण जर पाहिलं तर तो दुष्कृताचा किरशेल वाटा. दुष्कृत, एक सुकृत आणि दुसरं दुष्कृत. सुकृत म्हणजे चांगलं पुण्यकर्म आणि दुष्कृत म्हणजे पापकर्म. तो दुष्कृताचा किरशेल वाटा. आता ह्या दुष्कृताच्या बाबतीमध्ये आपण वाल्या कोळ्याचं उदाहरण दिलंच. आणि दुसरा आणखी त्यांच्या जोडीचं दुष्कृती कोण? अजामेळ. अजामेळ ब्राह्मण यातीमध्ये जन्माला आलेला. कारण जन्म कुठं घ्यायचा हे आपल्या स्वाधीन नाही, पण कर्म कसं करायचं, आपला उद्धार करून घ्यायचा हे तर आपल्या स्वाधीन आहे ना. आपण जन्माचे हे नसतो. कुठं व्हायचा, आपल्या पूर्व पाप पुण्यानुसार काय असेल त्याप्रमाणे जन्म आपल्याला मिळत असतो. ते आपला आता पुढं विषय आहेच तो याच समोरच्या वाव्यामध्ये. अध्येतव आहे प्रारब्धा अधीन. तो दुष्कृताचा किरशेल वाटा. दुष्कृताच्या बाबतीमध्ये म्हणजे पापकर्म करण्याच्या बाबतीमध्ये अतिशय शल्का वाटा. ते अजामेळाचं तेच होतं ना. नुसतं समोर प्रकरण पाहिलं त्यांनी
आणि पाहिल्यानंतर कारण काय माणूस म्हणतो ना, समोर पाहिलं की मनुष्य बिघडायला वेळ, सुधारायला फार वेळ लागतो माणसाला, पण बिघडण्यासाठी फार वेळ लागत नाही. बिघडायला ताबडतोब बिघडतो मनुष्य, घसरतो. पाय घसरायला वेळ लागत नाही, सावरायला फार वेळ लागतो. घसरलेला पाय सावरण्यासाठी फार वेळ लागतो, पण पाय घसरण्यासाठी वेळ लागत, कधी घसरतो कळतही नाही. असो नंतर किंवा पाय घसरला, पाय मुरगाळला, पाय मोडला माझा, आदू झालो, हे नंतर कळतं माणसाला, पण कधी घसरतो हे कळत नाही. तो दुष्कृताचा किरशेल वाटा, परी जीवित वेचलेच होता भक्तीची आकी. म्हणून हा अजामेळ ब्राह्मण पापकर्मच, वेश्यागमन, आणखी अपिय पिणे, भक्षण करणे, दुर्वर्तन करणे, वाल्या कोळ्यासारखंच, यांनीही काही शिल्लक ठेवलं नाही. वाट काय त्याच्या आहे ना, नामस्मरे अजामेळ, महापातकी चांडाळ, नामे झाला से स्वज्वळ, आपणासहित निवाल. अनेकविध प्रकारचं पाप केलेलं अजामेळाने. पण साधू संताचे, जसं वाल्या कोळ्याचं झालं ना, तसंच यांचंही झालं ना. संत घरी आले आणि संताची संगती थोडा वेळच घडली आणि एकच सांगितलं की काय करा, या मुलाचं नाव नारायण ठेवा म्हटलं. शेवटी मरणाच्या वेळेला कारण का सांगितलं, म्हणून पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, खूप शहाणी माणसं होते. आता नाहीत ना, आता नाहीत का, आता अतिशहाणे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये शहाणी माणसं होते, आता आपण अतिशहाणे झालो. शहाणी माणसं मुलीचं नाव ठेवताना नुकता ठेवायचं, गंगू, राही, रखुमाई वगैरे वगैरे असे चांगलेच नावं ठेवायचे ना. कारण का त्या निमित्ताने का व्हायना एखाद्या संताचं, संत सखुबाई, मुक्ताबाई, जनाबाई हे नाव आपल्या मुखाला हवेत. ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज वगैरे वगैरे एखाद्या संताचं नाव ठेवलं तर त्या निमित्ताने त्या संताचं आपल्याकडून जप घडावा, मुखाला नाव यासाठी. म्हणून या संत फार दूरदृष्टी असतात. आणि म्हणून सांगितलं की तुझा मुलगा आहे ना, याचं नाव नारायण ठेव. आणि अंतकाळाच्या वेळेला काय झालं की अंतसमय आल्यानंतर कारण शेवटचा मुलगा होता, त्याच्यावर फार प्रेम असतं. म्हणतात ना, धाकट्या मुलावर जास्त प्रेम असतं म्हणून, मायबापाचं. खरं आहे का? तेव्हा नारायण कुठे गेला, नारायणा 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 असं म्हणत म्हणत काय तर मृत्यूने त्याला गाठलं. यमदूत आले, विष्णूचे दूत आले. शेवटी फैसला झाला ना. म्हणले त्याने तर काय केलं, त्या देवाचं थोडंच नाव घेतलं त्याने, तर म्हणजे त्याच्या मुलाचं नाव घेतलं. म्हणले पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, कोण पुण्य त्याचे. त्याचं केवढं मोठं पुण्य मारायचं की त्याच्यासाठी विमान पाठवावं लागलं देवाला. अंत्यमतीसा गती. ते पुढे ऐशा वनवास या सकाळा, देता तूच एक धसाळा, पुत्र आळविता अजामेळा, आपण पेदेशी, ऐसा वनवास या सकाळा. अशा प्रकारे काय तर त्या अजामेळाचा उद्धार केला. म्हणून तो दुष्कृताचा किरशेल वाटा, परी जीवित वेचलेच होता भक्तीची आकी. परंतु जीवित जे आहे ना, आपलं जीवनच ज्यांनी काय तर भक्तीच्या वाटेवर वेचलेलं आहे मला. आता, पूर्वी नाही, आता. आता तो भक्तीच्या वाटेवर आहे. मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तर मागे केले ते अवघेची वाव, बाप रखमा देवीवर विठ्ठल. आता तो भक्तीच्या वाटेवर आहे सध्याला. म्हणून भजते वर्तमान काळामध्ये, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. या लागी पाप योनी अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझिया येती.
म्हणून वैश्य शूद्र कोणी असो, पाप योनी असो, पण आता सध्याला वर्तमान काळामध्ये भक्ती करतात ना, मी हे पाहतो. भगवान म्हणतात, परी जीवित वेचले चोहटा भक्तीची आकी. सध्याला त्याने आपलं जीवन भक्तीच्या वाटेवर उभं केलेलं आहे. आता तो भक्तीच्या वाटेवर उभा आहे. आगा अंतीची आमती साचपण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिदले शेखी. आगा अंतीची मती अशी श्रुती एक, अंते मती सा गती. अंतकाळाच्या वेळेला माणसाची जशी बुद्धी, जशी वासना असते ना, तशीच पुढची गती त्याला मिळत असते. आपण त्याचं सांगितलं, भरत क्षेत्री जन्म भी. राजा भरताला किती जन्म घ्यावा लागले? 3 जन्म घ्यावा लागले. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. वास्तविक राजा भरत, त्या भरताला अलीकडे आता कोणत्या मंत्र्याची उपमा द्यावी, कोणत्या प्रांताच्या राजाची उपमा द्यावी, किंवा कोणत्या देशाच्या पंतप्रधानाची, राष्ट्रपतीची उपमा द्यावी? कारण ज्ञानोबरायांनी त्यांचं वर्णन केलंय. काय म्हणतात ज्ञानोबराय? की ते ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती, 18 भार वनस्पती, फळी फुली ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया योग सेविती. 18 भार वनस्पती. आता आपल्याला झाडे लावा, झाडे वाढवा, ही योजना अंमलात आणण्यासाठी किती खर्च करावा लागतो. पण नैसर्गिक 18 भार वनस्पती, फळी फुली ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहते. त्यांच्या दारामध्ये गंगा नदी वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, कुलवान स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, सगळं अनुकूल अनुकूल. आता तर काय, कधी अविश्वासाचा ठराव येईन सांगताच येत नाही. अविश्वासाचा ठराव कधी येईन हे सांगता येत नाही. म्हणून राजा लोकांना झोपा सुद्धा नाही था. पण तिथं अविश्वासाचा ठराव येण्याचं काही कारणच नव्हतं महाराजा. सगळे समाधानी. इथं घरातूनच, पक्षातूनच अविश्वासाचा ठराव. तिथं सगळेच अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल मंत्री सर्वत्र. तेजिले विचित्र नाना भोग, तो तेनेचे जन्मे जाण, व्हावा मोक्षाची आरोहण, परी झाले जन्मांतर कारण तेही विंदा नाईक. नाथबाबा म्हणतात, जन्म घेण्याला काय कारण झालं तर सर्वस्व सोडून वनामध्ये गेलेले. परंतु एक हरिण उदरामध्ये पिलं येतं आणि पाणी पिण्यासाठी त्या गंगेच्या तीरावर आली आणि तिथं राजा भरत स्नान करीत होते. भरत राजा स्नान करीत असताना तिने काय तर त्या वाघाची आरोळी ऐकली आणि उदरातून ते पिलं बाहेर पडले महाराजा. आणि नेमकं हे काय, पाप होम पाप कर्म मासे अर्घ्य देत असतानाच हातामध्ये ते हरिण बालक आले. कोण आहे म्हणून पाहिलं, ते हरणाचे बालक आहेत. त्याला पाहिलं त्याने, ते हरिण पळून गेलेली, धाकाने पळाली. ती वाघ सिंहाच्या आरोळीने पळालेली, परत आलीच नाही ती भीतीने. मग भूतदयेने प्रेरित होऊन यांनी काय केलं की त्यांचा सांभाळ केला. आणि अंतकाळाच्या वेळेला अचानक काय तर त्यांचं काय तर म्हणतात ना, इंद्रियानु घडू पडल्या, जीविताचे सुख बुडाल्या आणि आत बाहेर उमटल्या मृत्यूचेने. अशा वेळेला मृत्यूने गाठलं आणि त्याच्या देखत ते हरणाचे पिलं निघून गेले महाराजा, ते पाडसं. मग त्याच्या ध्यानात येऊ लागलं, यांना कुत्रे खातील, मांजरे खातील, वाघ सिंह लांडगे खातील. अशा अवस्थेमध्ये यांचा प्राण गेला महाराज. वासना अशी असताना तर त्यांना 3 जन्म पुढचे घ्यावा लागले महाराज. म्हणून माऊली म्हणतात, आणि मरणी जयाचे आठवे,
तो तेच गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे तो. अंतकाळी जे मती तेची प्राणी अशी जानगती, या लागे श्रीकृष्णची ती अहोराती स्मरावा. भगवान म्हणतात अगं अंतीची आमती साच पण पुढले गती. हे खरंच आहे, पुढची गती त्याप्रमाणे प्राप्त होते. म्हणून जीवित जेणे भक्ती दिदले शेकी, म्हणून आपलं जीवित ज्याने शेवटी शेवटी भक्तीला अर्पण केलेलं आहे, म्हणजे मला अर्पण केलं असा त्याचा अर्थ. म्हणजे शेवटी शेवटी भक्ती करतोय आणि भक्तीच्या माध्यमातून आपलं जीवित त्याने मला अर्पण केलंय. मग अर्जुना माझ्या ठाई आपण पिविन सौरस नाही, मी उपचारे कव नाही नातळे गा. मग पूर्वी तो कसा असे ना, भगवान म्हणतात तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरुत निघाला. तो आधी जरी अनाचारी, अनाचारी म्हणजे पहिल्याने दुराचारी वापरला, आता अनाचारी शब्द वापरला. अतिशय दुष्कर्म करणारा असा पाप्यातला पापी जरी असला तो आधी जरी अनाचारी आपिचेत पूर्वीचा तो, तरी सर्वोत्तमची अवधारी. तो आता सर्वोत्तम झाला, सगळ्यामध्ये काय झाला तो श्रेष्ठ झाला. श्रेष्ठ उत्तम त्या जाती आणि देवा शरण अनन्य गती. त्याची जात उत्तम, कारण का तो भगवंताशी, तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरुत निघाला. एक मनुष्य काय, नदीला पाणी आलं, महापूर आला. कधी कधी इंद्रायणी मातेला महापूर येतो ना, चंद्रभागा माता, गंगा माता, जे मोठमोठ्याला नद्या येतात, कधी कधी त्यांनाही महापूर येतो आणि त्या महापुरामध्ये अनेक जीवजंतू प्राणी वाहवले जातात. एक ग्रस्त, आता किती का वाहतात, पण आपल्याला उदाहरण एकाचं द्यायचं. माऊली म्हणतात जैसा बुडाला महापुरी न मरुतू निघाला. तो महापुरामध्ये वाहून चालला होता. बुडाला बुडाला बुडा गेला, वाहून गेला, वाहून. अहो गाडी सकट गेला, बैलगाडी सकट वाहून गेला, मोटरसायकल सकट गेला, नाही 4 चाकाची होती त्याच्या सकट गेला. म्हणजे आता तिथं धरबंद नाही, काय गेला गेला. जैसा आता त्याचं बुडणं, त्याचं काय झालं ते खोटं झालं. ही ओवी पूर्ण हो द्या ना. जैसा बुडाला महापुरी न मरुतू निघाला. आता तो बुडा सगळेजण म्हणत होते ना, कारण तुमच्या आमच्या देखत गेला ना तो. आपण जे बोलणार येत पाहणार येत आपल्या सगळ्याच्या डोळ्या देखत गेला. अहो गेला गेला, आपण आता वाचवायची कोणाची हिंमत आहे त्याला, आपण त्याला वाचू शकत नाही. बुडाला बुडाला मेला, आता तो परत येणार नाही. जैसा बुडाला महापुरी पण न मरुतू निघाला. पण काय झालं, गेला पुढं तो बऱ्याचशा अंतरावर गेल्यानंतर एका बेटाला तो लागला आणि बेटाला लागल्यानंतर तो आला. आता त्याचं बुडणं हे खोटं ठरलं की नाही. बुडणे खोटे पावता थडी, स्वप्नी झाली ओढा ताडी, नाचली जागृतीची घडी, साच जोडी शेवटी गोड घास. आता शेवटी तो आला ना, मस वाहून गेला होता, पार वायाला गेला होता, पण आता शेवटी आला, तो वाचला, न मरुतू निघाला. आता तयाचे जीवित आयले थडी आले, म्हणून बुडाले पण जीवी वाया गेली, तेवी नुरेचे पाप केले शेवटली भक्ती. आता तयाचे जीवित, त्याचे जे जीवित आहे, जगणं आहे, हे आता अलीकडच्या तीरावर आलं, म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले. आता तो जिवंत आला ना, आता त्याचं बुडालं पण फुकट गेलं, ते खोटंच ठरलं. ते बुडाले पण जीवी वाया गेले, तेवी नुरेचे पाप केले शेवटली भक्ती. आता त्याने पाप केलेलं शिल्लक भक्तीचे कासिये.
की असं कुठलंच पाप नाही की भक्ती केल्यानंतर ते नाहीसं होत नाही. असं जगामध्ये कुठलंच पाप नाही मोठं की ते भक्तीच्या पुढे टिकन म्हणून. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा. शुकाचार्य हा राजाला सांगतात. हा तो आधी जरी तयाचे जीवित आयले थडी आले म्हणून पुढाले पण जेवी वाया गेले. आता त्याचा पुढालेपणा खोटा ठरला, फुकट गेला तो. तेवी नुरेचे पाप केले शेवटली भक्ती. आता शेवटी भक्ती केल्यानंतर मागचं जे पाप आहे ते नुरेची ते आता पाप शिल्लक राहत नाही. या लागी दुष्कृती जरी झाला तरी तो अनुताप तीर्थी नहाला. नाहुनी मजा तो आला स्वरूभावी. या लागी दुष्कृती जरी झाला, आता वाईट कर्म करणारा जरी असला तो तरी काय झालं, तरी अनुताप तीर्थी नहाला. अनुतापासारखं दुसरं तीर्थ नाही. पाप केलं पण त्या केलेल्या पापाचा अनुताप झाला, पश्चाताप झाला. पश्चाताप होणं, अनुताप होणं, आणि मग नामा म्हणे सर्व पापेन पाप जाय अनुताप. अनुतापाने काय तर सगळं पाप नाही शिवतात म्हणून. तरी तो अनुताप तीर्थी नहाला. पुष्कळ माणसं पाप करतात पण त्याचा पश्चातापच होत नाही. सांगा आता या जगामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये किती पापी लोक आहेत, पण त्यांना असं वाटतं की मी पाप केलंय म्हणून. हो आम्ही त्यातले नाहीत, आम्ही निर्मळ आहेत, आम्ही हे केलंच नाही. मग कोणी भ्रष्टाचार करीत असेल, कोणी खून करीत असेल, अनेकविध प्रकारचे पाप करीत असेल, पण मी केलं असं म्हणतोय का? नाही नाही, अहो आम्ही केलंच नाही, ते आमच्यावर आरोप आहे हा, असंच म्हणतो ना सरळ सरळ. मग ती केस कोर्टामध्ये जाऊ किंवा आणखी कुठं जाऊ, त्या संसदेमध्ये जाऊ, कुठं जाऊ, पण मी केलं असं म्हणतोय का? आणि ज्या दिवशी म्हणन बर का, त्या गोपिकांचं फार सुंदर उदाहरण आहे महाराजा. केला उच्चार घडल्या दोषाचा, झाला प्रकट स्वामी तुक याचा. त्यांनी काय केलं, घडलेल्या दोषाचा उच्चार केलं, हे पाप मी केलंय हो, मला क्षमा करा. तर लोकही त्याला क्षमा करतील आणि परमा लोकांनी नाही केलं तर देव त्याला क्षमा करेल महाराज. पण केलंच नाही म्हणतोय मी, पश्चातापच नाही. असं प्रत्येक जण, तुम्ही आम्ही सगळेच म्हणतोच की नाही का कोणाला अनुताप होतोय तसा. मी पाप केलंय त्याच्यासाठी भक्तच लागतो. या भक्ताला अनुताप घडलाय, जसा गोपिकांना अनुताप घडला ना. शोकवियोग घडला सकाळ आता, गेल्या शरण हा अन्याय आमुचा. केला उच्चार घडल्या दोषाचा, आणि झाला प्रकट स्वामी तुकयाचा. हो, अनुताप घडला त्या ठिकाणी. म्हणून नाही अनुतापे पांघरे दिशा, तेज निघवे आघवे आशा. होशील आधी होतासी तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. नाही अनुताप तीर्थामध्ये नहा बाबा, स्नान कर त्याच्यामध्ये, तरी तो अनुताप तीर्थी नाहला. आणि नाहोनी मग जातो आला सर्व व्हावे. आता तो काय झाला, पवित्र झाला. किंवा जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जीवन झाले, जे शांतीशी आले पालव नव्हे. अहो संताची संगती ही एक गंगा आहे. तुमची दर्शनचित गंगा अत्यंत दाटुकी माझी जगा. दर्शन मात्र ने भवभंगा, जन्म मरण पैगा मग कैसे. साधूची संगती ही एक गंगा आहे. अनुताप हेही एक तीर्थ आहे, ज्ञान हेही तीर्थ आहे, हरिनाम हेही तीर्थ आहे. म्हणून या लागी दुष्कृती जरी झाला
तरी अनुताप तीर्थी नहाला आणि नाहोन मजा तो आला सर्व भावे. सर्व भावे म्हणजे गंगा आली आम्हावरी संत पावले साजरे. आता झालं पुढं चालायचं ना. नाहुनी मजा तो आला सर्व भावे. आता सर्व भावाने कायने वाचने मनाने पवित्र झाल्यानंतर काय काय झाला तो काया वाचा मन सगळंच सर्व भावाने मला शरण आला. मामेकमेव शरणम आत्मानम सर्व देहिनाम याही सर्वात्म भावेन मयासे हे कुतो भया अनन्या चिंतयंतो माम हे जनापूर्वी पासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमम सर्व भावेशी उकिते जे ओपले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. म्हणून नाहुनी मजा तो आला सर्व भावे. तरी आता पवित्रतायाची चिकुळ अभिजात्यतेचे निर्मळ जन्मलया फळतयाशीच जोडले. तरी आता पवित्रतयाचेची त्याचंच कुळ पवित्र आहे का. शेवटी मला जो शरण आला त्याचं बरं का, शेवटी का व्हायना पण मला शरण आलाय. कुलम पवित्रम जननी कृतार्थात वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. रामायण. किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखे गाय नित्यने. अभिजाते त्याचे निर्मळ. आता सध्याला तेच निर्मळ येतं. त्यांच्यापेक्षा निर्मळ पवित्र दुसरं कोणी नाही. निर्मळ शब्दाचा अर्थ काय, पवित्र शुद्ध. जय जय देव निर्मळ निजजना खिलमंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजळ. आणि जन्मलया फळतयाशी जोडले. जन्माला आल्याचं फळ सार्थक कोणाचं झालं, त्यांचं. जन्म आलो त्याचे आज संपूर्ण कुळाचं फळ त्याच्या जन्माचंही फळ आणि संपूर्ण कुळाचंही काय तर उद्धार आहे त्याच्यामध्ये. सकळही पडिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांगाभ्यासेला योगतेने. तो सकळही पडिन्नला म्हणजे पढून सर्व शास्त्र शिकून जे मिळणार होतं त्याला नुसती शरणागती केली की मिळाला असा त्याचा अर्थ. तो सकळही पडिन्नला तपे तोची तपिन्नला. तपादी साधनं करून जे मिळणार होतं ना ते त्याला मिळालं. अष्टांगाभ्यासीला योगतेने. अष्टांग योगाचा अभ्यास करून जे मिळणार होतं ना ते त्याला मिळालं. कशाने, भक्तीने. हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जायची अखंड असता मजेचे लागे. भगवान म्हणतात हे असो बहुत. आता पार्था अर्जुना फार काय सांगावं. तो उतरला कर्मे सर्वथा. आता सर्व कर्माचं फळ त्याला काय तर प्राप्त झालं. कशाने, जायची अखंड आस्था मजेचे लागे. ज्याचं काय माझ्यावर अखंड आस्था आहे. तर मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये अशी जी गोवी परम महात्मा नस्तुमाम पार्थ याच्यावर पा आस्थेच्या महापुरुने तो दुसरी एक गोवी पा याच्यामध्ये 9वा अध्याय महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता. त्या ठिकाणी आशेष ते जायचे आस्थेची असत भावा आतू धर्म करी राणीवा जायचे मन ओलावा विवेकासी. म्हणून जायची अखंड का आस्था मजची लागी. अवघिया मनोबुद्धीच्या राहाटी भरून एकनिष्ठेची या पेटी जेने मज माझी किरीटी निक्षेपिली. अवघिया मनोबुद्धीच्या राहाटी मनाचे बुद्धीचे व्यापार भरून एकनिष्ठतेच्या पेटी. हे संपूर्ण व्यापार एकनिष्ठतेने काय तर त्याची पेटी तयार केली आणि मज माझी किरीटी निक्षेपिली. आणि ती पेटी कुठं ठेवली, माझ्यामध्ये ठेवली. आता त्याला डंक राहिला नाही. म्हणून अवघ्या मनोबुद्धीच्या राहाटी भरून एकनिष्ठेची या पेटी जेने मज माझी किरीटी निक्षेपिली. मग आता किती वेळ लागेल त्याला महात्मा होण्यासाठी. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंते प्रतिजानीही न मे भक्त प्रणश्यती. आता राहिलेला विषय पुढील प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.